नमस्कार मंडळी. स्नेहल प्रकाशन आयोजित साहित्यिकांच्या सहवासात या मालिकेतलं तिसरं पुष्प गुंफताना आज खूप विशेष आनंद होतोय. याच्या आधी आपण गुरुवर्य डॉक्टर गोबम देगलूरकर सर, मुकुंदराव दातार सर यांच्या आपण मुलाखती घेतल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, ज्योतिषशास्त्राच्या गाढ्या अभ्यासक, हस्तसामुद्रिक या विषयावरच्या अभ्यासिका आणि ज्यांच्या खरं तर आयुष्यावर एक चित्रपट निघेल इतकी विविधता ज्यांच्या आयुष्यामध्ये आहे अशा प्रतिभाताई शाहू मोडक. ताई, मनापासून स्वागत आपलं. नमस्कार. मगाशी मी म्हटलं तसं की आपल्या आयुष्यावर खरं तर चित्रपट निघेल, कारण वेगवेगळे टप्पे आपल्याकडे आलेले आहेत आणि बालाघाटपासून सुरू झालेली आपली जीवनयात्रा आणि ही पुण्यापर्यंत आलेली, हे सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मुळात पहिल्यांदा तुम्ही मध्य प्रदेशमधल्या आणि इथपर्यंत तुम्ही आलात, सुरुवात कशी झाली? बालाघाटमध्ये जी आपली आहे सुरुवात, ती कशी झाली? बालाघाटमध्ये माझा जन्म 1938 30 ऑक्टोबरचा. माझे वडील व्यापारी समाजातले आणि घरी सगळे जैन संस्कार, लहानपणापासून आध्यात्मिक वगैरे घरामध्ये असायचं. आणि त्या काळी मुलींचे लग्न लवकर करायचे असा एक काळ होता. आणि त्यावेळी माझा जन्म झाला तेव्हा डावरीची खूप प्रथा होती, दहेजची प्रथा. तर माझे आधी एक भाऊ वारला होता आणि मग माझा जन्म झाला. तर माझे वडील थोडे निराश झाले. आणि जेव्हा घरी प्रसूती व्हायची आणि जेव्हा ते सुईंनी सांगितलं की कन्यारत्न हुआ है, तर माझे वडिलांनी डोक्यावर हात ठोकला, हिरा जाकर के पत्थर आया. तर म्हणून माझे कवितामध्ये मी कविता केलेली आहे की जिंदगी को जी भर के जिया है मैंने, कभी अमृत तो कभी जहर पिया मैंने. म्हणजे एका क्षणाच्या बाळाला आल्याबरोबर अमृत आणि जहर दोन्ही चाखायला मिळाले. त्यामुळे जिंदगी लहानपणापासूनच कळली. आणि मग ते घरी नाळ गाडायचे असं रिवाज होता. तर ते खड्डा खणायला गेले तर आवाज यायला लागला. मग ते थांबले, परत खणायला लागले तर त्यांना एक चांदीचं रुपये भरलेली हंडी सापडली. 700 रुपये होते चांदीचे. आणि ते पळत पळत आले. शांति की माँ अपने घर में शांति आ गई. म्हणजे विदाऊट कुंडली नामकरण झाला. तशी राशी मकर आहे, जानके नाव होता, पण माझा जन्म नाव त्यांनी शांती ठेवलं. आणि मग माझे पाठीवर 7 भाऊ झाले, म्हणून मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते. आणि तुमचं चरित्र वाचताना अनेकदा किंवा असं दिसतं सुरुवातीला की म्हणजे बंडखोर नाही, पण तुमचा स्वभाव थोडा वेगळा होता. म्हणजे कदाचित तो काळ असा आहे की तेव्हा बंडखोरीच असं वाटू शकेल. माझे वडील नेहमी म्हणायचे, हे 7 मुली झाल्या असता आणि हा एक मुलगा झाला असता तर माझ्या कुळाचं कल्याण झालं असतं. टॉमबाय म्हणतात ना, असं होतं. म्हणजे डान्स, गाणं सगळं. गावामध्ये लग्न ठरला तर ते पूर्वी अशी प्रथा होती की नावी जे आहे तो येऊन आमंत्रण द्यायचं, आज रात को आना है, गाणे का कार्यक्रम आहे. तर एक दिवस आमच्या घरी आमंत्रण नाही आलं. तर माझी 3-4 मैत्रिणी म्हणाल्या, तुम नहीं आओगी तो कैसे होगा ये. तो बोले की आता तुझ्या आईला कसं कन्व्हिन्स करायचं. तर दोघी मैत्रिणी घरी आल्या और बोले शांती तू अभी तक तैयार नहीं हुई क्या. तर माझी आई म्हणाली की आमच्या घरी आमंत्रण नाही आलं. काय काकी जी, मैंने सुना बोले आपके वहाँ नाही आमंत्रण दे रहा था. मग दुसरी आली, हा मैंने भी सुना दे रहा था. मग माझी आई बिचारी वो चढली आणि मग आम्ही गेलो तिथे. गेल्यावर त्यांना आनंदच झाला. खूप मस्ती, खूप गाणं, डान्स वगैरे सगळ्यामध्ये आनंद वाटायचा. पण हा इतका अवखळपणा आणि त्याच्यानंतर मिळालेलं एक मोठं वळण की 7वी पर्यंतचा प्रवास, तर हा विलक्षण आहे प्रवास हा सगळा. आणि जैन 7वी पर्यंत जाण्याचा एक कारणच घडला होता. आताची जनरेशन ते लहान मुलांना सगळं खरं सांगतात. मूल कसा होतो, सासरी कसा, पूर्वी काहीच माहिती नव्हता. तर माझी मोठी बहीण होती, ती प्रसूतीसाठी माहेरी आलेली होती आणि तिचं लग्न 14.5 मध्ये झालं आणि 15.5 मध्येच ती मला तिचं मोठा पोट बघून आश्चर्य वाटलं. मी माझ्या आईला म्हणाले की ती गेली तेव्हा तो अशी नव्हती, अशी कशी होऊन आली. तो बोले आता तू मावशी होणार. तर मला वाटलं कसं काय. तो बोले की तिचं पोट आपण चिरणार आणि मग बाळ निघणार. तो मला इतकी यातना झाली की माझी बहिणीला इतका त्रास होणार. आणि मग डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा मी असं वरून उतरत होते आणि अशी मोठी खिडकी होती, तर ती ओरडत होती खूप जोरजोराने. तर मला वाटलं ती का ओरडते. तर मी बघितलं, तर जे दृश्य बघितलं तर मला शॉक लागला की मला सांगितलं गेलं ते वेगळंच होतं, हा प्रकार वेगळा आहे. मी घर सोडून 3 किलोमीटर पळाले आणि मग शोधाशोध सुरू झाली. शांती किधर आहे, शांती किधर आहे.
मग माझ्या वडिलांनी सांगितलं का असं केलं, तर म्हटलं मला वचन द्या, मला लग्न नाही करायचंय. ते बोले चल घरी चल मग बघू आपण. हे सुरुवात अशी झाली. प्रसंग घडल्यामुळे मनावर. आणि लग्न करायचं नाही म्हणल्यानंतर खरं तर तो धक्काच असणार घातला ना, किंवा ते म्हणले असेल की अल्लडपणा आहे आपण समजून सांगू, पण तुम्ही नाही बदलात किंवा त्या तिथपर्यंत जाऊन ते एक मोठं वळण मिळालंय त्याच्याबद्दल. आणि लहानपणापासून मला पाठांतरची खूप सवय. आताही माझी 50-60 कविता मला तोंडपाठ असते. तर मी आमचे प्रतिक्रमण म्हणतात ते 500 लोकांमध्ये मी 9 वर्षाच्या वयामध्ये उभे राहून प्रतिक्रमण करायचे. म्हणजे असं सगळ्यांना एक आवड होती. आणि मग जेव्हा मी वडिलांना सांगितलं की मला लग्न नाही करायचं, ते म्हणाले 2च पर्याय आहे, एक तो साध्वी होऊ शकते आपल्यामध्ये आणि तो लग्न. असं नाही राहू शकणार त्यावेळी 80 वर्षापूर्वी तर बिलकुलच नाही. मग मी म्हणाले मग मी साध्वी होते. तर बोले माहिती आहे का साध्वी होतं म्हणजे काय चणे फुटाणे खाणं आहे का बोले. तर नाही मी म्हटलं पण याच्यापेक्षा मला तो मार्ग बरा आहे. मग घरामध्ये खूप विरोध सुरू झाला की इतकं तिला आवड आहे, सगळी नटायची थटायची गाण्याची सगळ्याच गोष्टीमध्ये नंबर 1. तो मला ही कशी होणार आहे. पण तिथे आमचे एक जैन साधूचं चतुर्मास झालं त्याच गावामध्ये त्या वर्षी. आणि मग मी त्यांच्याकडून आध्यात्मिक खूप शिकले. आणि मग मी माझ्या वडिलांनी सांगितलं मी लग्न तो करणार नाही. तर मग हा निर्णय 4-5 वर्ष मग मी जैनिझमचा अभ्यास केला. मग मी अहमदनगरला आले. तिथे फार विद्वान साध्वी होत्या उज्ज्वल कुमारीजी, त्यांच्याकडे 5 वर्ष मी सगळ्या जैनिझमचा अभ्यास केला. आणि मग माझ्या वडिलांनी सांगितलं पण जेव्हा मी तिथे अभ्यास करायला राहिले, आता मला आपण आजच भेटलाय ते वेगळं आहे, पण जर आपण एकत्र राहिलो तर आपले दुर्गुण सद्गुण माझे दुर्गुण सद्गुण सगळे कळणार. तो मग मला 5 वर्षानंतर वाटला की काही साध्वी होऊन पण काही फार मजा नाहीये. आपण असंच राहून धर्माचा प्रचार करायचा, व्हाईट साडी, एक घरामध्ये हातामध्ये घड्याळ घालायचे, मस्त असं राहायचं. माझे वडील म्हणाले असं होऊ शकणार नाही. आता ताकद जगामध्ये कळलाय की तू साध्वी होणार आहे, तर माझी फार बेइज्जती होणार. आणि मला माझ्या वडिलांचा खूप स्नेह होता. लोक आईवर कविता लिहितात, मी माझ्या वडिलावर 100 कविता लिहू शकते, इतकं म्हणजे ते माझी आईच होते, खूप प्रेमळ. तर मग शेवटी निर्णय झाला की घ्यायचंय. तर म्हटलं चलो मारपीट के मुसलमान बनी जाते हैं. आणि झाले साध्वी. पण साध्वी झाल्यावर मला खूप आनंद वाटला. कारण काय एक तुमच्याकडे थोडी पर्सनॅलिटी, तुम्हाला गाता आला, तुम्हाला बोलता आला, तर लोकांना आणखीन खूप शब्द मला वापरते की बनवायला काही फार लागत नाही समाजाला. इतकं प्रेम आणि लोक खूप प्रवचन व्हायचे माझे. आणि गुरु पण फार माझे उत्तम होते. पण हे तुम्ही सांगताय पण तो प्रवास काही सहज नसेल. घरात आई वडिलांचा इतक्या सहजपणे तुम्ही हो साध्वी असं नसणार. म्हणजे तो एक नाही खूप विरोध होता सुरुवातीला. माझी आई भाबडी होती, तिला काही कळ. पण माझे वडिलांनी जेव्हा दीक्षा होते ना ऍक्च्युअल घडते, तेव्हा गुरुजन विचारतात की भाई आपकी इजाजत है इनको साध्वी बनाए. तो माझी आईने पटकन सांगितलं तर बोले उसका मन है तो हम क्या बोल सकते हैं. पण माझे वडिलांना शेवटपर्यंत तोंडातून शब्द म्हणजे बायका काय रडेल असे ते रडत होते. तर त्यांना बोलताच नाही आला. मग मान्य केलं आणि मी झाले. आई वडिलांच्या बरोबर अजूनही तुमचे स्नेही किंवा खूप जवळचे संबंध असलेले काही होते की गुरूंनी त्यांना पण विचारलं की ह्यांना साध्वी व्हायला पाहिजे का? त्यांच्या घरी मी 9 महिने जेवायला जात होते. गादिया फॅमिली शिरूरची फार प्रसिद्ध फॅमिली आहे. तर त्या बाईनी माझ्या आईपेक्षा जास्त रडली. गुरुजीने विचारला की आपकी धर्म बेटी है उसको हम दीक्षा दे क्या. तो इतक्या रडल्या की सगळ्यांना वाटलं ही माझी खरी आई ते. तेव्हा मी काल एक आर्टिकल लिहिला अपने पर आहे. 4-5 कालच लिहिला मी. मला हे सांगायला असतो की हे मेरे हैं वो हैं, पण असं काही नसतो. पूर्वजन्माचे जे ऋणानुबंध तुमचे माझे जबरदस्त असले तो सख्ख मुलावर प्रेम उमडणारे एवढा उमडतो. आणि असे माझे खूप लोक आहेत. तुमच्या लिखाणात किंवा तुमच्याशी बोलताना तर तुम्ही सांगितलं की कोणीही म्हणजे अगदी तुमच्याकडे टेलिफोन दुरुस्त करायला आलेल्या माणसाशी तुमचे नंतर इतकेच संबंध पुढे झाले की जो संपर्कात थोडक्यात तुमच्या येतो तो तुमचाच होऊन जातो असं. पण मग ते शिंदे म्हणून टेलिफोनवाले होते तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. मी ते आले तेव्हा तर ते कोरेगाव पार्कला आले. माझा फोन बिघडला म्हणून फोन केला. तर या कुर्सीवरच यांचा हाच फोटो होता ठेवलेला. तर ते आले इकडे तिकडे बघितलं. बोले यांचा फोटो तुमच्या घरी कसं काय. म्हटलं मी यांच्या घरी राहते ना म्हणून. आणि तेव्हापासून त्यांची म्हणजे इतके संबंध तुमचे लोकांशी तर आलेच आहेत. पुढे प्रेम फार प्रेम खूप दिलं. पण मग तो साध्वीपणाचा जो काळ होता तो किती वर्षाचा होता आणि कसा होता तो? 1958 मध्ये साध्वी झाले. घोडनदीमध्ये माझी दीक्षा झाली होती. अच्छा. आणि 58 ते 68 जून मध्ये मी 27 जूनला सोडले. पण तुम्हाला पूर्ण म्हणजे केशवपन करणे या सगळ्या गोष्टी मी खूप हसून खेळून करायचे. आय एन्जॉयड माय दॅट लाईफ ऑल्सो. म्हणजे ते आयुष्य सुद्धा बिलकुल हे नाही. आणि मग साध्वी सगळ्या पायी चालतात. पण माझे योग असे होते
की मी घोड नदी ते नगर आले आणि नगर ते पिंपळगाव वसवंत म्हणजे नाशिक जवळ तिथे प्रीती सुराजे नावाच्या साधी त्यांची दीक्षा होणार होती, त्यासाठी मी गेले. एवढाच मी पायी चालले. बाकी माझे गुरु जे होते ते खूप वयस्कर होते आणि त्यांना माझी सेवावृत्ती फार आवडायची. तर त्यांनी सांगितलं की माझ्या साध्वीचं नाव बदलून शांता बदलून ज्योति प्रभा ठेवला गेला. माझे गुरु मला आपकी आंखों में ज्योति है इसलिए आपका नाम ज्योति प्रभा है. तो मी 1958 मध्ये साध्वी ज्योति प्रभा झाले. तो तेव्हा त्यांनी असं एक मला तिथे त्यांच्या सेवामध्ये आमचे दुसरे गुरुने ठेवला. तो 9 वर्ष मी नगरलाच होते. तो नगरचे एक एक पान मला प्रेम करायचं. म्हणजे माणसं तो ठीक आहे पण इतकं सडक वरून निघाले ज्योति प्रभा जी जा रहे 8:05 हो गए मला बघून लोक घडी लावायचे. अरे वा. म्हणून तेव्हापासून मला टायमिंगचं वेळ लागलेला आहे. आणि खूप तऱ्हेचे तिथे जानकीबाई आश्रम आहे तिथे माझे लेक्चर झाले. दुसरे समाजामध्ये पण फार व्हायचे लेक्चर, असं जैन समाजातच नाही. आणि त्याच आधी किंवा त्या काळामधला एक तुम्ही प्रसंग सांगितलाय की तुम्हाला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये तो दृष्टांताने एक फळ, तर तो प्रसंग जरा लोकांना खूप स्वप्न पडतात. मला फार सायंटिफिक स्वप्न पडतात. तर जेव्हा मी बालाघाटून नगरला जाणार होते त्याच्या आधी मला स्वप्न पडला की एक 16 वर्षाची अतिशय सुंदर मुलगी आणि पांढरी स्वच्छ साडी नेसलेली, हातात चांदीचं ताट आणि त्याच्यामध्ये एवढे तऱ्हेचे फ्रूट होते. आणि मग मला आपको जो पसंद हो कोई भी एक ले लो. उनका मुझे तो सब फल पसंद है. नहीं पर एक लेना है आपको. आणि मी बघितलं द्राक्ष असं मोठी मोठी होती. असा मी झुपका हातात घेतला आणि नंतर बघितलं तर त्याच्यामध्ये 22 अंगूर होते. आणि जिथे मी गेले साध्वी व्हायला त्यांच्या पण ग्रुपमध्ये 22च लोक होते. केवढा संकेत होता म्हणजे हा मोठा. आणि तिथे तुम्हाला सहकारी म्हणण्यापेक्षा तुमच्याच सारख्या साध्वी म्हणून आलेल्या किंवा बरोबर होतात आणि त्यात तुम्ही दिले की तुम्ही प्रवचन करायला सुद्धा बाहेर जायचा किंवा मग तिथे कधी गाऊन दाखवायचा. गोचरी आणायला जायचो. गोचरी म्हणजे आमचं अन्न जे आणतो साधू त्याला गोचरी का म्हणतात. जसे गाई रानात जाते चरायला ती मुळापासून उपटून खात नाही, वरवरचा खाते. तर गोचरी म्हणजे तुमच्या घरी आले तो 4 चपाती आहे ते एकच घ्यायची म्हणजे तुम्हाला परत करावी लागू नये. असं 10 घरातून आम्ही एकत्र आणायचं, त्याला रोज करायचं असं रोज. आणि तुम्ही असं जायचे कारण माझे दुसऱ्या साधवे बनायचे. असं असतो जेव्हा तुम्ही पॉप्युलर असतात तेव्हा लोक जीवाची वस्तू काढून देतात. मग साधू असेल तो ग्रस्त असतो तो बोले आप जाते ना तो गोचरी बहुत भारी आती तर आम्ही तुझ्या पातीचं दुसरं काम करू पण गोचरीला तू येत जा. असं खूप मजाचं सगळं. सेवा हा खूप मोठा भाग तुमचा याच्यात होता आणि तुम्ही त्याच्यावर भर दिला. आणि तुम्ही सांगितलं की अतिशय आनंदाने तुम्ही आणि पुढे आयुष्यभर तुम्ही अगदी तुमच्या सासूबाईंच्या पर्यंत तुम्ही म्हणलात केली. पण त्या काळामध्ये तुमच्या साध्वीपणाच्या काळामध्ये पण तुम्ही सेवा केली. आणि तेव्हा तुम्हाला मग दुसरं कुठलं व्रत म्हणजे 28 वगैरे करू नका असं सांगितलं, तो काय अनुभव होता तो? नाही, मी 28 2दा केलेली 8-8 दिवसाच्या. तर ते म्हणजे उपवासाची कथा सांगते. 3 दिवस माणसाची खाण्याची इच्छा राहते, त्याच्यानंतर नाही राहत. तर मला 3 दिवस मला साबुदाण्याची खिचडी फार आवडते. तर मला 3 दिवस रोज स्वप्न साबुदाण्याची खिचडी दिसायची की मी उपवास तोडेन तेव्हा सगळ्यात पहिले साबुदाण्याची खिचडी खाणार. पण नंतर 3 दिवसानंतर आला तर किती दिवस करू शकतो. आणि ते खूप मला आनंद वाटला त्याच्यामध्ये पण. आणि लोकांनी पण खूप उपवास करायचे. मी त्यांना प्रवचन दिले की बाबा उपवासाने आत्मशुद्धी होते, विचारशुद्धी होते. तो जैनिझम मध्ये उपवासाला फार महत्व आहे. हे जे कठोर व्रत जैनिझम मधलं खूपच अनेक व्रत कठोर आहेत. तर तुमच्या स्वभावात काही गोष्टी अशा दिसतात की एका आजारपणामध्ये तुम्हाला मीठ खायचं नाही म्हणून सांगितलं होतं आणि ते तुम्ही कटाक्षाने पाळलं होतं. काय झालं होतं तेव्हा? नाही, ते फारच म्हणजे अद्भुतच प्रकार आहे. म्हणजे खरं बघितलं तर मी आज इथे बसले केवढी बाप्पाची कृपा आहे, नियतीची कृपा आहे. म्हणजे एकही असा आजार नाही ते झाला नसेल. आणि आता मी 87 वर्ष पूर्ण करणार ऑक्टोबरमध्ये, पण केवळ त्याची कृपा आहे, माझा अहंकार नाही, त्याचा आशीर्वाद आहे. तो मला 15व्या वर्षी पोटात पाणी भरला आणि त्या काळी म्हणजे सगळ्यांना हात जलोदर. तो डॉक्टरांना एलोपॅथीला सांगितलं, त्यांनी सांगितलं 1 या 2 बार पाणी निकालेंगे और बाद में खलास. तो माझ्या वडिलांनी त्यांना लग्नाला जायचं होतं मद्रासला, माझी आत्या राहते तिथे. तो बोले बालाघाट पेक्षा तिथे जास्त इलाज चांगलं होऊ शकेल. तो बहिणीला विचारला आणू का? बोले ऑफकोर्स आण. बोले मला घेऊन गेले तिथे. एवढा पोट म्हणजे गरोदर बाईसारखं. आणि लग्न झालं 2 दिवसात. मग तिथे एलोपॅथी डॉक्टरने हे सांगितलं. मग कुणीतरी सजेस्ट केला की ते एक आयुर्वेदचे डॉक्टर आहे, ते जर केस हातात घेतली तो आशा आहे. मग ते घरी आले. अगदी मला अजून आठवतं, लुंगी कुर्ता नेसलेला माणूस 35 वर्षाचा, एकदम तेज चेहऱ्यावर माझ्याकडे बघितला. घरचे लोक तमिळ बोलायला लागले.
लगेच त्यांना स्टॉप केला. बोले हिला तमिळ कळतोय? बोले नाही. तो बोले हिच्या समोर कधी तमिळ तेलुगू बोलायचं नाही, जी भाषा हिला कळते तेच बोला, नाही तर तिच्या मनामध्ये संशय होईल की आपल्याला काहीतरी वेगळा आजार आहे, ती सुधारणार नाही. म्हणजे मी अजून मला इतके वर्षाचे ते शब्द आठवतात. मग त्यांनी सांगितलं मी हे केस हातात घेतोय, पण माझी एकच अट आहे, 6 महिने मीठ नावाची वस्तू जगामध्ये असते हे विसरावं लागेल. 6 महिने? 6 महिने. और मी अवघे 15 वर्षाचे होते आणि तरी मी सांगितलं हा मी मान्य करते. तुम्ही या मिठाचा प्रसंग तुमच्या बाबतीत घडलेला सांगताना एक कृष्णाची कथा पण सांगता त्याच्याबद्दल. आणि मीठ किती आवश्यक आहे ती कथा जरा सांगा. म्हणजे मीठ किती आवश्यक आहे की श्रीकृष्ण, म्हणजे काल पण मी एक सिरियल बघत होते की महादेवांना एक आपली म्हण आहे ना मराठीमध्ये, 2 बायका फजिती आहे का, म्हणजे माणसालाच नाही पण देवांना पण सोडलेला नाही हा प्रकार. काल इतकं गंगा आणि पार्वतीचं भांडण, शेवटी शिवजी निघून जातात महादेव. तर असंच एकदा रुक्मिणी रुसल्या सत्यभामा की तुम्हाला रुक्मिणीवर फार जीव आहे, माझ्यावर नाही आहे. तो बोले ठीक है बोले. दुसरे दिवशी त्यांनी श्रीकृष्णाने सांगितलं की आज सब गाव को खाना खाने के लिए बोलतो, आणि आचार्याला सांगितलं की सगळ्यामध्ये साखर टाका, गुळ टाका, मीठ कसा ते टाकू नका. सगळे आले प्रेमाने आणि जेवायला बसले, असे असे करायला लागले. तो श्रीकृष्ण गपचूप स्माइल देत होते, मुस्कुरात होते की क्या भाई क्या बात हो गई. तो बोले की इसमें तो नमक ही नहीं है. मग सत्यभामाला सांगितलं की आता कळलं ना की नमक सेवा माणूस राहू शकत नाही, आणि म्हणून मी तुला माझ्या जीवनामध्ये मिठासारखी आहे. कारण हेच म्हणल्यामुळे ती रागावलेली असते आणि ते सांगितलं. आता तो पुढचा टप्पा येतो की तुम्ही साध्वी पण जे होतं त्याचा त्याग केलात आणि तिथूनच शाहूजी मोडक आयुष्यात आले, आणि तो फार मोठा प्रसंग, अगदी म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की सिनेमात शोभेल असा आहे, खरं तर त्याच्यापेक्षा मोठा आहे. तो कसा घडला, म्हणजे कसे आले हे, तुमच्या संपर्कात कसे आले आणि ही घटना कशी घडली? म्हणजे हे आज खरं सांगितलं तर कुणाला विश्वासही नाही बसणार. हे सगळं अद्भुत आणि नियतीचं संपूर्ण मला हे येतो की जेव्हा मोडक साहेबांच्या नगरचे एक पेपर आहे, आझाद हिंद पेपर, निसळ काढत होते. तर त्यांच्या पेपरची सिल्वर जुबिली होती आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं नाव आला पेपरमध्ये. तर मला कोणीतरी सांगितलं वो बहुत बडे ज्योतिष आहे, आणि मला लहानपणापासून पामिस्ट्रीची आवड होती. गल्लीभरच्या लोकांचे हात बघायचं, लगा तो तीर नाही तो तुक्का, आणि लोक दाखवायचे आनंद आहे. आणि मग त्यावेळी त्याच्या आधी 1-2 वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये चक्र चालतच होते, इथून आपल्याला मुक्त व्हायचं, पण मुक्त होणं इतकं सोपं नव्हतं. तर मी म्हटलं बघूया आपल्या भाग्यामध्ये तरी काय आहे. तर त्यांना कसं भेटायचं, त्यांचं घर आमच्या स्थानकपासून, आश्रमपासून अगदी अवघे 5 मिनिटाच्या रस्त्यावर. म्हणून मी माझी एक मैत्रिणीला सांगितलं की आपण तिथे जाऊया. तो बोले कोणी बघेत काय होईल तर. म्हटलं मी जो होगा पर अपने को जाना है. तर आम्ही तिथे गेलो. तर घरच्या लोकांना ते ख्रिश्चन फॅमिलीमधले, तर त्यांना वाटलं जैन साध्वी आपल्या घरामध्ये कशा आल्या. तर मग म्हटलं हमको साहू साहब से मिलना है. तो मग ते आतून आले, बोले नमस्ते नमस्ते, एकदम कैसे आना हुआ. तो मैंने कहा हमने सुना है बहुत बड़े ज्योतिष हैं, तो हमको हाथ दिखाना था, लेकिन हम लोग पुरुषों को छू नहीं सकते. कोई बात नहीं, मैं 3 फुट दूर से आपका हाथ देख सकता हूँ, मगर कुंडली, मैंने कहा वो तो नहीं है हमारे पास, पर थोड़ा सा बता दीजिए. मी असा हात केला आणि त्यांनी 3 फुटावरून सांगितलं पहिला वाक्य, आप बहुत जल्दी आश्रम छोड़ देंगे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि तुमच्या बरोबर असलेलीला पण आश्चर्य वाटलं असेल की हे काय सांगतायत. पण त्या खूप जीवलग मैत्रीण होत्या. तर मग मी गेले आणि मला त्यांना बघितल्यावर असं वाटलं की ह्या व्यक्तीमुळे आपण इथून बाहेर पडू शकू आणि ह्या व्यक्तीची आपल्याला जीवनामध्ये मदत होईल. ते अंतरंग आवाज होता. आणि मग मी गेले तिथे आणि 1 महिन्यानंतर त्यांचे वडील वारले असं पेपरमध्ये आला होता आणि ते मिरवणूकमध्ये होते. आता बघा माझे गुरुनी मला मेसेज पाठवला की यहीं से प्रोसेशन जाएगी तो तुम आ जाना. म्हणजे कशासाठी आ जाना, म्हणजे मी त्यांना बघावं असं त्यांना वाटलं. म्हणजे सगळं अद्भुत आहे. आणि मी गेले ते कुर्ता पैजामा मध्ये होते, सगळे लोक चाललेले होते. मग नंतर मी एक छोटंसं 4 ओळीचं पत्र लिहिलं, आपके पिताजी का स्वर्गवास हुआ, हम आपके दुख में सहभागी है वगैरे. तर त्यांच्या परत छोटासा 2 ओळीचा पत्र आला मला. आणि मैंने कहा जब भी आएंगे तो मुझे मिलना अच्छा लगेगा. आणि मग जेव्हा ते येणार होते, परत ते आले, 27 मे होता. तर त्या दिवशी मी सहज त्यांना भेटायला गेले 1 मिनिटासाठी. तर ते म्हणाले अभी आपका क्या प्रोग्राम है. आणि मी जे वाक्य सांगितलं, मला वाटतं प्रेमाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुणीच हे वाक्य वापरलं नसेल. मैं आपके जीवन में समर्पित होकर आपकी सेवा करना चाहती हूँ. वाह. आणि त्यांनी सांगितलं तो हम विवाह कर लेंगे. काय विवाह कर लेंगे आणि कोणाशी काय,
हे 2 वाक्य 1 सेकंडमध्ये, नो प्रेम नथिंग, काही नाही. कमाल आहे. पण तुम्ही जे अद्भुत म्हणता, जे अद्भुतच आहे. नियतीचं म्हणता की हे आलंच मी तसं त्याच्यावर एक कविता लिहिलेली आहे या शब्दावर पण. आणि मग मी तिथून आले आश्रम मध्ये आणि मग चक्र जास्त सुरू झाले की आता आपल्याला नक्कीच बाहेर पडायचंय, पण कसं आणि काय. मग त्यांनी सांगितलं की 27 जून ये तारीख आपली बहुत शुभ आहे. हा, त्यांनी तारीख काढून दिली म्हणजे तिथून बाहेर पडायला. त्यावेळी आमचे एक जैन साध्वींनी संथारा घेतले होतात. संथारा माहित आहे एका इथे कोथरूडमध्ये एका जैन साध्वीने 68 दिवसाचा संथारा आला त्यांना, म्हणजे अन्न पाणीचा त्याग आणि आपलं जीवन यात्रा संपवायची. तर त्या बाईंना सगळं धार्मिक ऐकायला मी जात असे आणि त्या अत्यवस्थ होत्या खूप. मी देवाला सांगितलं जर माझे नसीबमध्ये इथून बाहेर पडण्याचे योग असेल तो ह्या बाईचा संथारा 27च्या आधी पूर्ण झाला पाहिजे. ते झाला तर मी जाईन, नाही झालं तर समजायचं की माझी नियती बाहेर जाण्याची नाही, कधीच जाणार नाही. तुम्ही विश्वास नाही करणार. रात्री 25च्या रात्री 12 वाजता त्या गेल्या. अरे, आणि 26ला त्यांचं सगळं अंत्यसंस्कार झाला आणि 27ला मी बाहेर पडले. आणि बाहेर पडणं म्हणजे दिव्य भव्यच होता त्या रात्री. आणि दुसरे दिवशी जेव्हा माझी एक शिष्या होती ती रोज 5:30 वाजता माझे दर्शन करायला यायची. मी तिथे एक चिट्ठी लिहून ठेवली होती, मैं अपनी इच्छा से ये आश्रम छोड़ के जा रही हूँ, मुझे ढूंढने का प्रयास व्यर्थ है, असं लिहून माझे उशीजवळ ठेवली. ती दर्शनाला आली आणि त्यांनी ते चिठ्ठी बघितल्यावर खाली गेली, महाराज साहेब नाही आहे, महाराज साहेब नाही आहे, ज्योतिप्रभाजी नाही आहे. सगळं मला बाथरूम वगैरे गेली असाल बोली बा, नाही बोले कुठेच नाही आहे. आणि मग लगेच अख्खा गावामध्ये बातमी, नगर केवढं शहर, बातमी पसरली. दुसऱ्या दिवशी सगळे पेपरमध्ये हेडलाईन होती की सिनेमामध्ये रुक्मिणी हरण करणाऱ्या श्रीकृष्णाने प्रत्यक्ष लाईफमध्ये पण रुक्मिणी हरण करून टाकली. वा, कमाल. आणि तिथून शाहूजी आयुष्यात आले. तुमच्या त्या 2 ओळी फार छान आहेत की जिसकी गुणगाथा गाएगी युग युग तक दुनिया सारी, मुझे गर्व है ऐसे नर की विधी ने की मुझको नारी. कविताचा पण इतिहास मी मध्ये सांगा ना. मला आमच्या लग्नाच्या आधी डॉक्टर C.A. मेहता म्हणून नेपेन्सी रोडला राहतात, त्यांनी मला धर्मपुत्री मानलेली होती. आमचं लग्न त्यांच्या घरी झालं. अच्छा. तो ज्या दिवशी लग्न होणार होता रात्री 4 वाजता मी आपल्या हाताने, मला मेहंदी फार आवडते, मी आपल्या हाताने मेहंदी काढली आणि भरल्या मेहंदीच्या हाताने मी दुसऱ्या हाताने ती कविता लिहिली की मला ते कसे वाटले. आराध्य चरण में अर्पण करने लाई देखो मन के मोती, माला गूंथी त्याग प्रेम से सदियों चमके जगमग ज्योति. जीव सृष्टि के आदि काल से सदा रही मैं तव पद धूली, सुप्त चेतना जगी आज प्रिय, तुमको पाकर सब कुछ भूली. कभी सोचती कुछ है त्यागा पर ये मात्र भुलावा है, कुछ ना खोया सब कुछ पाया कैसा मधुर छलावा है. देखा जिस पल पके पान सा सारे दुख का छूटा साथ, तुम क्या आए अखिल विश्व का वैभव आया बौने हाथ. जिसके गुण गाथा गाएगी युग युग तक दुनिया सारी, मुझे गर्व है ऐसे नर की विधि ने के मुझको नारी. कला जगत के कलाकार तुम, कर्म क्षेत्र के कर्मरथी, भोग योग के समन्वयी तुम, प्रतिभा सदा तो चरणपती, प्रतिभा सदा तो चरणपती. खूप खूप छान. आणि मग जेव्हा मी कविता त्यांना दिली तर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पहिली रात्र आमची, त्यावेळी मी कविता दिली त्यांना. ते म्हणे प्रतिभा मी काय कलाकार आहे, कवी नाही आहे, मी काही तुला याचं उत्तर कवितामध्ये देऊ शकत नाही, पण मी स्वतःला भाग्यशाली म्हणतोय. तर मी म्हटलं मला याच्याबद्दल एक तुमच्याशी काहीतरी मागायचं आहे. तो बोले मांगो क्या मांगना है, सब तुम्हारा ही है. तर मैंने कहा कल से जहाँ से आपको अपना जीवन याद है आप अपनी कहानी रोज मुझे सुनाएंगे. तो बोले हे काय भलतंच काहीतरी काय बोलली. नाही म्हटलं मला लिहायचं आहे. आणि म्हणून ते प्रवास एका देव माणसाचा या पुस्तकाचा जन्म झाला. आणि मेमरी बऱ्यापैकी आहे, मी काही लिहिलं नव्हतं, काही नोट काढले नव्हते, पण मला कॉम्प्युटर सारखं सगळं याद होती. आता सुद्धा तुम्ही ज्या कविता म्हणताय आणि हे जे तुम्ही तारखा सांगताय बारीक सारीक, ती खरोखरच कॉम्प्युटर मेमरी असल्यासारखं आहे. आणि मग तुमचं दुसरं पर्व सुरू झालंय. तुम्ही म्हणलात की तो तुमच्या आयुष्यातला सुवर्ण काळ आहे सगळा, ती जी 25 वर्ष शाहूजींच्या बरोबर होती. लोकांमध्ये पण त्या मानाने मी खूप भाग्यशाली राहिले. ज्या प्रकारे जितका द्वंद्व सगळा व्हायला पाहिजे तसं झाला नाही. जेव्हा माझ्या विरोधामध्ये काही असतात समाजकंटक लोक, त्यांनी एक सभा ठेवली होती. तो पुण्याचे कनकमलजी मुनोत ज्यांच्या प्रभात प्रिंटिंग प्रेस आहे बघा, तो ते मला खूप छान ओळखायचे आणि माझ्यावर खूप जीव होता. त्यांनी मला बसमध्ये बसले पोस्टकार्ड लिहिलं, तुम्हारे विरोध में नगर में एक सभा ली जा रही है,
पर उन बेवकूफों को पता नहीं है की मैं उस विरोध का विरोध करने जा रहा हूँ. हे असेच लोक भेटले तुम्हाला. आणि मग त्यांनी तो पोस्टकार्ड मी बरेच दिवस ठेवला होता. त्यांनी जाऊन लोकांना सांगितलं की महावीरांनी कुठेच लिहिलेलं नाहीये की तुम्ही सोडू नका, हे तुमच्या मर्जीवर आहे, तुम्हाला जे आवडेल ते करा. हे महावीरचा शब्द आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना निर्वाणीचं पत्र लिहून कळवलेलं होतं की तुम्ही आता आशीर्वाद द्या, शाप द्या, काही द्या, पण आणि ते तुम्ही टाकून तुम्ही तुमच्याकडनं मोकळे झालात. पुढे तुमच्या त्यांची प्रतिक्रिया पुढे म्हणजे कशी झाली, त्यांचे संबंध कसे राहिले? मी त्यांना पत्र लिहिलं तर त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की एकदा अध्यात्मामध्ये उतरल्यावर तिथून बाहेर पडायला नाही पाहिजे, तुम्हाला भला नाही होगा. अच्छा. हा, तर मी त्यांना लिहिलं की तुम्हाला काही मानसिक त्रास होऊ नये म्हणून मी 9 वर्ष ते त्रास सहन केला. आता तुम्हाला हार्ट फेल झाला तरी मला देव काही शिक्षा देणार नाही. पण तुम्हाला पत्र मिळेल तुमच्या मला परत, तोपर्यंत मी इथे नसणारच. म्हणून तुमचे आशीर्वाद आणि अभिशाप दोन्ही मला ते एका समानच आहे. मी इथून जाते. आणि हे पत्र मिळाल्यावर त्यांचं काही पत्र येण्याचं कारण नव्हतं, मी नव्हतेच तिथे. पण जेव्हा माझा भाऊ मला भेटायला आला, मी बोलले आपल्याला की अहमदाबादमध्ये मला वर्धाची आचार्याची डिग्री मिळाली होती. तर मी रामेश्वर दयाल दुबेंना सांगितलं की ते परीक्षा मी 7वी असताना दिली. आता मी प्रतिभा शाहू मोडके, तुम्ही या नावाने मला सर्टिफिकेट देत असाल तर मी येईन. तो बोले आमची पण एक अट आहे, तुम्ही जर साहूजीने आणलं त्या कार्यक्रमाला मी देऊ तुम्हाला. म्हटलं ऑफकोर्स, म्हटलं आणते मी त्यांना. मग अहमदाबादला आम्ही गेलो आणि गोविंद वल्लभ पंतचे हस्ते ते कार्यक्रम झाला. आणि 7 पुरुष आचार्य होते माझे मागे आणि मी पुढे होते. मी पहिली आचार्य होते महाराष्ट्रामध्ये. आणि मग ते बिईंग हिज वाईफ सगळे 9-12 टाइम्स सगळ्यामध्ये माझाच फोटो फ्रंट पेजवर होता. मग बालाघाटला तो फोटो पोचला. आणि मग माझ्या वडिलांनी सांगितलं माझ्या भावाला, तू फोन कर कहीं से मिला और जा देख कर क्या कैसा है सब कुछ. मग तो आला होता तिथे. आणि मग त्यांचा पत्र मला आला की त्यांनी येऊन मला जे वर्णन केला त्याच्यावरून मला खूप समाधान झाला की तुमने योग्य निर्णय लिया. वा. आणि तुम्ही लिहिलंय किंवा तुम्ही म्हणता पण की तुमचं पुढे वैवाहिक आयुष्यामध्ये अशी कुठेही म्हणजे एकमेकांना अत्यंत पूरक तुमच्या दोघांचंही होतं. शाहूजी तर मोठे कलाकार होते, त्याच्याच बरोबर तुम्ही लिहिले की ते ज्योतिषी शास्त्रामध्ये पण त्यांची प्रगती. आणि अगदी म्हणजे तुम्ही एक इंदिरा गांधींचा किस्सा सांगितला आहे, तिथपासून ते त्यांच्याकडे मंडळी यायची आणि मुख्यमंत्री आहेत किंवा वेगवेगळी मंडळी समाजामधली यायची. पण कधी असं म्हणजे त्यांच्या मोठेपणाखाली तुम्ही दडपल्यात असं त्यांनी पण झालं नाही. तो तुमचा एकूण 25 वर्षाचा सगळा प्रवास कसा होता की आमच्यामध्ये जे काही मनाला लागला तो क्लिअर बोलण्याची सवय होती त्यांना पण आणि मला पण. आता एकदा सुरुवातीला जेव्हा लग्न झालं तर नगरचे 5-7 लोक आले, तर मला एवढा आनंद झाला, आई एकदम असं मी करून. आणि हे होते कलाकार, तर ते अगदी बघत होते की बाई किती वेड्यासारखं त्यांचे आगमन करते. तर ते गेल्यानंतर त्यांनी मला लेक्चर दिलं थोडासा कि थोड़ा सा डिग्निटी से किसी का भी आगमन स्वीकार करना चाहिए, स्वागत आगत. तर मी ऐकलं आणि गप्प राहिले 1 तासभर. नंतर मला वाटलं की घरामध्ये 2च प्राणी आहे, गप्प राहून चालणार नाही. मी म्हटलं म्हणजे आपसे, तेव्हा मराठी येत नव्हतं, म्हटलं म्हणजे आपसे थोड़ी सी बात करनी है. तो बोले बोलो. तो मैंने कहा की डिग्निटी मला पण थोडी माहीत आहे, कारण की जसे तुम्ही खूप मोठे आहात, मी पण 16 वर्षापासून सगळे करोडपत्यांचे गुरु राहिलेले. तो सकाळपासून रांग लागायची ना दर्शन करणाऱ्या लोकांची. तो डिग्निटी मला माहिती आहे, पण हा स्वभाव आहे माझा. जसं तुमचा स्वभाव फक्त स्माईल आहे तसं माझा स्वभाव खिलखिलून हसणार आहे. तर उद्या तुम्ही जर मोठ्याने असला तर लोकांना खोटा वाटेल आणि मी स्माईल दिली तरी खोटं वाटेल. तर त्यांना ते पटलं. त्याच्यानंतर त्यांनी कसं वागायचं हे तरी सांगितलं नाही. पण शाहूजी स्वतः ज्योतिषी मोठे होतेच, म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, तुम्ही त्यांच्या आयुष्यात येणार होतात हे त्यांना माहिती होतं, समजलं होतं. 50व्या वर्षी माझ्या जीवनामध्ये लग्नाचे लोक खूप मागे लागले होते ना, घरचे लोक कर कर कर. तो बोले 50व्या वर्षी माझ्या जीवनामध्ये कोणी व्यक्ती येईल आणि तो आश्रम मधून येणार आहे. इतकं बारकावेने त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. त्यांनी एक प्रिडिक्शन तो इंदिरा गांधीचा जेव्हा त्यांनी दिला तो ते कधी कुणाच्या प्रिडिक्शन पेपर मध्ये द्यायचे नाही. ते असं मानायचे की खरे ज्योतिष तुमचे भाग्याचे विश्वस्त असतात आणि विश्वस्ताला काही अधिकार नाही तुमची बातमी पसरायचं. पण इंदिरा गांधीचं प्रिडिक्शन शी वॉज युनिव्हर्सल. तो मी काय म्हणाले की हा राष्ट्रीय व्यक्ती आहे, हे तुम्ही द्या पेपरमध्ये. तो धर्मयुग मध्ये धर्मवीर भारती घरी आले ते आणि त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं शी विल कम अगेन इन पॉवर. आणि सगळे मोठे मोठे ज्योतिषांनी सांगितलं त्यांचा राजकीय काळ समाप्त झाला आहे, ते विजनवास जाणार, हे ते सगळं. आणि अख्खा धर्मयुग भरलेला. ज्या दिवशी रिझल्ट येणार होता माझे दीर लंडनहून आले ते स्पेशल, आणि आम्ही असे बसलो टीव्ही कडे की आता काय म्हणताय, म्हणजे किती बेइज्जतीचा प्रश्न जर नाही आले त्या बाई. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली
शी वन द बॅटल इलेक्शन. आणि त्यांचे अपोजिट होते वीरेंद्र पाटील. तर यांनी त्यांची कुंडली पहिले काढली, कारण प्रतिस्पर्धीची काय हैसियत आहे, त्याची कुंडली काय म्हणते, याच्यावरून तुम्ही दुसरा प्रेडिक्शन देऊ शकता असंही मानायचे. पण हे ज्योतिष आणि याला ते त्यांच्या जीवनाचा भाग समजायचे. कारण तुम्ही म्हणलात की इंदिराजींनी नंतर बोलावलं होतं तरी सुद्धा ते गेले नाही. सगळ्यांनी सांगितलं तुम्ही जाण, तुम्हाला दादासाहेब फाळके अवॉर्ड सुद्धा मिळेल. हे म्हणाले मला त्याचा काही आनंद नाही, माझ्या प्रिडिक्शनचा आनंद आहे. माझ्यासाठी इंदिराजी काय सामान्य माणूस काय सगळं सारखे आहे बोले. नाही गेले. पण त्या ज्योतिषामुळे जोडलेली माणसं असं नव्हतं की ते केवळ ज्योतिषामुळे जोडलीत. म्हणजे माणूस म्हणून पण नंतर तुम्ही मधुकरराव चौधरींचं उदाहरण दिले, त्यांच्या पत्नींचं उदाहरण दिले. म्हणजे ही सगळी म्हणजे स्टेजवर दोघी, माझे भाऊ ते आणि त्या यांना भाऊ मानायचे कृष्ण म्हणून, खूप मजा वाटायची. आणि तर ज्योतिष म्हणजे त्याच्यामध्ये एक तुमची सुंदर कविता आहे ज्योतिष आणि याच्यावर, की ज्योतिष संगम आहे प्रारब्ध और पुरुषार्थ का. तर ती तुम्ही जरा सांगा, कारण त्याच्यामध्ये म्हणजे लोकांना वाटतं की ज्योतिष एकदा, आणि एक दुसरं एक तुम्ही मुद्दामून सांगा, कारण तुमच्या याच्यामध्ये येतं की अज्ञानामध्ये सुख असतं असं नाहीये. कारण लोक बऱ्याचदा म्हणतात की कशाला मी ज्योतिष समजून घेऊ, मला नाही माहिती. पण तुम्ही म्हणलंय तर जरा ते. आता जितके इथे 32 वर्षामध्ये जितके ज्योतिष संमेलन कॉन्फरन्स होते सगळ्यामध्ये मला बोलवतात, मोस्टली अध्यक्ष म्हणूनच बोलवतात. आणि मी भाषणबाजीपेक्षा ही कविता म्हटली की माझं सगळं काम होतं. आणि ज्योतिष मला माझी मैत्रिणी, जेव्हा मी पुढे पण घेणारच आहे तो प्रश्न, की जेव्हा मुडीक साहेबांनी त्यांच्या मृत्यूचं जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या मैत्रिणींनी सगळं विचारलं की इससे कितना प्रेशर आता है. तर मी म्हटलं बाबा अज्ञान कधी आशीर्वाद होऊ शकत नाही. तुम्हाला सकाळी जर चक्कर येत असेल, अरे डॉक्टरकडे गेले तर तो डायबिटीस काढेल किंवा ब्लड प्रेशर काढ नको, हे काही बरोबर म्हणजे चांगली गोष्ट नाही. म्हणजे खरा माणूस काय करेल, डॉक्टरकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन आणणार, दवा घेणार आणि आजारावर मात करणार. तर मी म्हटलं ज्योतिषाचं जर तुम्हाला कळला तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकता, पण त्याच्यावर पहिले पुरुषार्थ पाहिजे. म्हणून ती एक कविता आहे ना, माझी 1 तासाच्या भाषणाची पूर्ती करून शकते. ती फारच सुंदर आहे, त्याचं ती सांगा जरा. ज्योतिष संगम है प्रारब्ध और पुरुषार्थ का, ज्योतिष संगम है प्रारब्ध और पुरुषार्थ का, गीता कहने वाले कृष्ण का, सुनने वाले पार्थ का. होनी अटल है ये जैसे सत्य है, उसे टालने के प्रयत्न तक जाने में भी तथ्य है. कर्मवीर पत्थर को प्रतिमा में बदल सकता है, मगर प्रतिमा लोकप्रिय बने ये अधिकार केवल भाग्य रखता है. अकेला भाग्य पंगु है, अकेला श्रम अंधा, दोनों के समन्वय से ही इंसान बन सकता है खुदा का बंदा. जीवन को टुकड़ों में मत बांटो, जीवन ज्ञान से कर लो सार्थ. एक ही सिक्के के 2 पहलू हैं, भाग्य और पुरुषार्थ, भाग्य और पुरुषार्थ. वाह वाह, किती सुंदर समर्पक. आणि जे दोन्ही म्हणजे जेव्हा तुम्ही परिश्रम करून करून दमतात. मोडक साहेब म्हणायचे की ज्योतिषकडे कधी जायचं, जेव्हा तुम्हाला वाटतं माझ्यामध्ये सगळी योग्यता आहे, मी सगळं योग्य रीतीने करतोय, तरी मला का काही मिळत नाही, तेव्हा समथिंग समवेअर रॉंग. तो कुठे रॉंग आहे, इथे रॉंग आहे. करेक्ट. आणि तो नेमका शेवटचा पर्याय. करेक्ट, तो नेमका पर्याय किंवा तो नेमका मार्ग तिथे ज्योतिषी दाखवतो. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या सुद्धा खरं तर स्वभावाचा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्या परिस्थितीशी तुम्ही जसं तोंड दिलं त्याचा तो परिपाक आहे खरं तर. की जेव्हा शाहूजींनी सांगितलं त्यांच्या मृत्यूची तारीख तुम्हाला, आणि तुम्ही मुंबईवरनं 50 वर्ष राहिलेलं घर सोडून पुण्यात येत आहे, हा सगळा प्रसंग आम्हाला म्हणजे तिराईत म्हणून वाचताना सुद्धा खूप विलक्षण वाटतो. तर तुम्ही तो अनुभवलाय, तो काय होता तो? काय झाला की 91 मध्ये म्हणजे 91 मध्ये मी मृत्यूसय्येवर होते खरे. म्हणजे मला काहीतरी विचित्र आजार, म्हणजे माझ्या कमरपासून अपंगपणा, म्हणजे उभंच व्हायचे नाही. 5 डॉक्टरांनी हिंदुजाचे सांगितलं की सुधारणार नाही. त्यावेळी यांनी संबंध रूमभर पामिस्ट्रीची पुस्तकं पसरल्या आणि मला तुझ्या हातामध्ये आयुष्य रेखापेक्षा भाग्यरेख पुढे जाते, तो तू जिवंत राहणार तर तुझ्या भाग्योदय होणार. म्हणून मी डंके की चोट मी सांगतो की तू जगणार आहे. अरे वा. हा. आणि इतका माझा चेहरा झाला होता कॉर्टिजन देऊन. लोक, एक माणूस आला म्हणे भाभीजी जयललिता जैसे दिख रहे. त्यांना इतका राग आला, हे काही मजाक करणे के टाइम आहे क्या बोले, वो इतने पीडा में आहे तो. म्हणजे असा. आणि त्यावेळी यांनी मला त्यांना पहिले ते ज्या घरामध्ये राहत होते ते घर म्हणजे ऐतिहासिक घर आहे. जेव्हा 1947 मध्ये भारताला हे मिळणार होतं स्वातंत्र्य, त्याच्या आधी अच्युतराव पटवर्धन आणि अरुणाताई आसाफ अली, दादासाहेब निंबाळकर, हे सगळे आपले घरामध्ये. आमचं घर होता शिवाजी पार्कमध्ये, 4 बेडरूम 4 बाथरूम, फार मोठा 2200 स्क्वेअर फीटचं घर ऑन द कॅटल रोड मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये. तर हे लोक दिवसा लपून आपल्या घरी राहायचे
अरे वा. आणि रात्री यांच्याकडे ब्यूक गाडी होती, हो. पेट्रोलचा रासनिंग होता, हो. पण हे पेट्रोल भरायचे आणि ते रातभर फिरायचे हो आणि दिवसा बाहेर पडले तर खोटे ज्योतिष म्हणून जायचे. हो. तर मग नंतर एका कार्यक्रमामध्ये अच्युतरावजी मला भेटले, तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही खोटे ज्योतिष म्हणून आमच्या घरी राहिले, पण आता शाहू मोडक खरेखुरचे ज्योतिष आहे. हो. तर खूप हसले ते. तर असं ते त्या घरामध्ये राहत होते. तर त्यांना इतकी त्या घराची अटॅचमेंट होती की एकदा मी त्यांना सजेस्ट केला, जेव्हा धार्मिक पिक्चर व्हायचे बंद झाले तर तेव्हा मी म्हणाले आता आणि हे जेव्हा काम करत होते तेव्हा 5 आणि 7 हजार फार मोठी रक्कम होती ना, आजच्या सारखे भरमसाठ नव्हतं. तर म्हटलं आपण 2 BHKचा घर घेऊ, थोडे पैसे पण मिळेल, तुम्हाला काही चिंता नाही. तर मला त्यांनी असं लुक दिला, बोले हे घर आहे ना मंदिर आहे आणि तू असा विचारही करू नको, माझ्या नंतर तू गेली तुझा भला होणार. 2 लोकांनी मला श्राप दिले, पण दोन्ही श्राप फॉल ठरले. आणि मग अशी वेळ आली की यांना कळलं की मला पुन्हा ही दिशा फार चांगली आहे माझी उत्तर वयामध्ये. तो मी जेव्हा आजारी होते तो रात्री 2:30 वाजता त्यांनी मला जागा केला. म्हणजे प्रतिभा मला एक विचार आलाय, सुचला. म्हटलं उद्या बोलूया. नाही मला आत्ताच सांगायचं. बोले काय, आपण हे घर सोडायचं आणि पुण्याला जायचं. अकस्मात. म्हटलं काय खरं आहे की काय? बोले हो. बोले अचानक. आणि ते त्यांनी केला आणि 5 महिन्यानेच ते गेले आणि म्हणून मी आज सुखी आहे. जर ते तिथेच गेले असते तो बोलू नये, पण लँडलॉर्डनी तो काही पैसे घेऊनच मला वरती पोहोचवलं असतं, कारण त्याला ते घर फार पाहिजे होता. तोही एक किस्सा आहे, तो सुद्धा तुम्हाला सहज सोडवे ना. आणि तुम्ही अशा माणसाला मध्ये घातलात की त्याच्यानंतर 2 मिनिटात तो प्रश्न सुटला. ते म्हणजे असं माणूस म्हणजे ते खूप याच्यावर होते. तो बाळासाहेब ठाकरेंचा एक म्हणजे वीर सावरकर जयंती होती आणि नंदाताई आगासे या मला त्या सावरकरांच्या खूप भक्त होत्या. त्यांनी माझ्या कुठेतरी एक भाषण कविता फार आवडली होती त्यांना. तो त्यांचा मोठा कार्यक्रम होता. अनाउन्सर जी बाई होती तिचा भाचा अचानक वारला. कार्यक्रम 5 वाजता. 3 वाजता त्यांना फोन गेला की प्रतिभाताई मी फार संकटात आहे. म्हटलं काय झालं? तो बोले नाही बोल तुम्हीच मला मुक्त करू शकता. म्हटलं काय बाबा असं काय? तो बोले ते अनाउन्सरच्या असं झाला, मी कुणाला उभी करू? तो म्हटलं कोण कोण चीफ गेस्ट आहे? बोले बाळासाहेब ठाकरे, सुधीर फडके आणि विद्याधर गोखले असे दिग्गज सगळे. म्हटलं अहो मला मराठीचे 4 वाक्य पण बोलता नाही, ठाकरेच्या समोर मला हाकलून देतील मुंबईनं. म्हटलं असंच शब्द. बोले नाही कुणी काही नाही करणार, पण प्लीज प्लीज तुम्हीच या. मग मी यांना विचारलं तर हे म्हणाले हे जितके गेस्ट आहेत त्याचं नाव घे आणि सगळ्यावर 4-4 लाईनची कविता करून टाक. आणि अगदी एका तासामध्ये मी सगळ्यांच्यावर कविता केल्या आणि अनाउन्समेंट 2-2 वाक्य मराठी बोलून आणि केलं. मध्यंतरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं ती सूत्रसंचालन करत ती बाई कोण? तर नंदाताई म्हणाल्या ते शाहू मोडकांच्या पत्नी आहे प्रतिभाताई. मग मला म्हणतात अजून ते रामराम करता का हो? म्हटलं करतात ना. ही आमची ओळख. आणि वाक्य त्यांनी वापरला की एकही वक्ता नसता तरी चाललं असतं. हा माझ्यासाठी केवढा सन्मान म्हणजे अगदी पद्मश्री पेक्षा भारी तो वाक्य मला अजून वाटतो. सगळ्यांच्या समोर कॅसेटमध्ये ते वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर ती ओळख होती तेवढीशी. जेव्हा घराचा त्रास सुरू झाला तर मी एक दिवस मला थोडं इंट्युशनच्या पहिल्यापासून आहे. मी यांना सांगितलं आपण बाळासाहेब ठाकरेंना फोन एकदा का करा? पण काही वेळी झाली की काय? मी 12 वर्षामध्ये कधी भेटलो नाही त्यांना. फोन करा, नाही तर नाही म्हणतील. तर त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं अरे वा 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 आमच्या ज्ञानेश्वरांनी कशी आमची आठवण केली. दिल खुलास बोलले एकदम. तर बोले मला 10 मिनिट आपल्याला भेटायचं होतं बाळासाहेब. या ना या 12 वाजता या बोले मातुश्रीमध्ये. आम्ही दोघे गेलो. मी खूप आजारी होते तेव्हा, असं चेहरा वगैरे होता. म्हटलं तुम्ही जाणे. बोले तू बोल, मी काय बोलणार आहे, मला नेहमी पुढे करायचे. आणि आम्ही तिथे गेलो. मनोहर जोशी बाहेर बसलेले होते. आम्ही त्यांना दिल्याबरोबर आतमध्ये पाठवलं आणि म्हटलं असं असं आम्हाला झालेलं, आमच्या लँडलॉर्ड आम्हाला त्रास देतोय आणि आम्हाला पुण्याला जायचं आहे. मनोहर इकडे ये रे, एकदम असं जोराने. आणि ते आले. काय नंबर आहे मालकाचा? आम्ही नंबर दिला. त्यांना फोन केला, ये हमारे महाराष्ट्र के ज्ञानेश्वर हैं, इनका जो कुछ भी बनता है शाम तक क्लियर कर देना, नहीं तो रात को शिवसेना की सभा है शिवाजी पार्क में, 50 शिवसैनिक आपके कंपाउंड में आ जाएंगे. खास ठाकरे शैलीमधला हा निरोप होता. घरी पोहोचलो. त्याची आमच्या घराची घंटी वाजते. मग ते मालक म्हणाले साहू साहब आप किधर गए थे? मैं कब से फोन कर रहा हूँ. नहीं प्रतिभा जी को डॉक्टर के पास लेके गया था. आज चाय पर आ जाइए, जो भी अपना अपन क्लियर कर ले. अरे वाह. असं. तर म्हणून मी त्यांना त्यांच्या 75वेला सामनामध्ये अंक निघाला होता तेव्हा मी एक आर्टिकल लिहिला होता की त्यांच्या राजकारणी वेगळा रूप आहे आणि माणुसकी म्हणून वेगळा रूप आहे. आणि मग तुम्ही ते घर सोडून पुण्यामध्ये आलात आणि पुणेकर झालात तेव्हापासून. पण पहिल्यांदा तुम्ही इथे आला नाही आहात. पहिल्यांदा तुम्ही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे माझा जन्म झाला बालाघाट
तिथे मी फक्त 16 वर्षापर्यंत होते. 16 ते 29 वर्षापर्यंत घोड नदी आणि अहमदनगर, आणि 29 म्हणजे 19 ते 68 पासून 92 चे 6 डिसेंबर पर्यंत मुंबई. 24.5 वर्ष. 6 डिसेंबर हा एक मोठा दिवस आहे. जर निघालो नसतो तर आयुष्यात निघालू शकलं नसतो. पण तो दिवस फारच अर्ध्या रस्त्यामध्ये आले आणि बंबारी सुरू झाली त्या युद्धाची. आणि तरी तुम्ही त्यातनं आलात इथे सुटून. आणि त्यावेळी आईजी होते माझे धीर, रिटायर झाले, ES मोडक. पण मग तुम्ही आलात पुण्यात, ते कुठे राहायला आलात मग? पहिले 2-3 दिवस त्यांच्या घरी राहिलो, कारण मुघल गार्डन मध्ये आमचं घर आम्ही खूप सुंदर होता घर. आणि रस्त्यामध्येच बंबारी सुरू झाली आणि आम्ही निघाल्यावर पण आम्ही सुखरूप आलो. आणि शाहूजी नव्हते तुमच्या बरोबर? आणि त्यांनी ते नव्हते म्हणून मला वाटतं हे तो जाताना, हे घर सोडताना रडतीलच की काय, कारण इतकी अटॅचमेंट होती. पण सुधाकर राव नाईक आहे, ते होते नागपूरला, त्यांचे अधिवेशन होता आणि त्यांना यांच्या ज्योतिषच्या काहीतरी मार्गदर्शन पाहिजे होता. तर त्यांना बोलून घेतला होता. तर हे निघाले 4 वाजता, आम्ही निघालो 5 वाजता. तो म्हटले राम राम, जगाला राम राम केला आणि निघालो. आणि त्यावेळी त्यांनी मला प्रिडिक्शन दिला होता की मी पुण्याला का येतोय, कारण माझ्याकडे टाइम कमी आहे आणि मी 1 वर्षानंतर या जगाचा निरोप घेणार. माझा वाढदिवस आहे 25 एप्रिल आणि 18 दिवसाच्या आत मी या जगाचा निरोप घेणार. वाढदिवस झाल्यानंतर? अच्छा. आणि प्रत्येक दिवशी मला असं वाटत होतं आता 11 महिने राहिले, आता 10 महिने राहिले. हे कळल्यानंतर आणि नंतर माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की तुला किती टेन्शन आलं असेल. म्हटलंय टेन्शन 5 मिनिटाचं, पण भला झाला माझ्या आयुष्याचा. या शास्त्राचा फायदा हे झाला की तिथेच मी राहिले असते तो कदाचित खलास पण झाले असते. पण इथे आल्यावर लोकांनी मला एवढा प्रेम दिला हे त्यांना दिसत होता. आणि तुम्ही लिहिलंय म्हणजे शाहूजी गेल्यानंतरचे 2 दिवस तर तुमचे फारच वाईट गेले, पण एकदा तुम्ही अकस्मात उठलात शेवट. आणि ती पुन्हा म्हटलं तसं की ते जे एक वळण आहे ते परत वेगळं वळण आहे, कारण त्याच्यानंतर मग पूर्णपणे प्रतिभा शाहू मोडक हे व्यक्तिमत्व आता पुढे पूर्णपणे पुढे आलं. माझ्याकडे एक व्यक्ती आली, त्यांचे यजमान जाऊन 3 वर्ष झाले. तो मला कोणीतरी खास बोलवलं की दीदी से मिलो. अजून त्या रडतात. मी एकच वाक्य सांगितलं, म्हणजे बाई 1 लाख लोक तुला सहानुभूती दाखवायला आले तरी काही फरक पडणार नाही. ज्या दिवशी तू ऍक्सेप्ट करेल ती व्यक्ती आता माझ्या आयुष्यात नाहीये, तेव्हा तू सावरणार. 1 महिना सावर, 1 वर्षात सावर, दॅट इट डिपेंड ऑन यू. आणि मी 40 दिवसानंतर सावरले. 40व्या दिवशी मला वाटतंय जीना आहे तो ठीक से जिओ, नाही तो कट करो ऊपर जाओ. पण आपला धर्म आपल्याला हे करायला मान्यता देत नाही. आणि मग पहिला माझा कार्यक्रम झाला पत्रकार भवन मध्ये. मधुकर टिल्लूचं काहीतरी सीडीचं प्रकाशन होता. सदानंद सकाळचेच कोणी आहे ते होते, डोंगरे, मला तो परवा पण नाव नाही, सदानंद डोंगरे ते. आणि मी होतो आणि ऑडियन्स मध्ये श्रीराम लागू वगैरे सगळे बसलेले होते. आणि मराठी जेमतेमच येत होती, पण माझी कविता तारून घेतात. मग शेवटी मी तुम कहा नाही कविता म्हणाले. आणि मला माहित होता की लागू सर जरा ईश्वर के दुश्मन आहे. तर मी त्यांना सांगितलं की आपल्याला पण काही प्रॉब्लेम होणार नाही अशी कविता आहे. मग नंतर कविता झाल्यावर ते स्टेजवर येऊन मला सेकंड केलं त्यांनी. तो आय लाईक बोले, मला आवडली खूप बोले एकदम. आणि तुम्ही श्रद्धांजली सभेमध्ये एका त्यांच्याच तुम्ही लोकांना हसायला सांगितलं होतं, म्हणजे मधुकर टिल्लूची होती सभा आणि गच्चार भरलेला होता. आणि स्टेजवर काही सनातनी लोक होते, तर ते अगदी रडके सगळे भाषण. मी उभे राहिले, म्हटलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण माणूस गेल्यानंतर कावळाला जे देतो पिंड, तिथे पण म्हणतो की जे याची आवडीची वस्तू ते दिले तो कावळा घेतो किंवा ते कबूल करतो. तर म्हटलं मधुकर टिल्लूना काय आवडत होता हो, रडायला की हसायला? सगळे मला हसायला. म्हणून त्यांना श्रद्धांजली हसून द्या. 1 मिनिट सगळे हसले. सनातनी लोकांचा जरा चेहरा पडला होता, पण मी घरी पोचले नाही तो दनादन फोन सुरू झाले मोहन टिल्लूचा. बोले सगळं वातावरण बदलून टाकलं बोले तुम्ही. कमाल, खूप सुंदर होतं. आणि मग तुम्ही शाहू मोडक प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्याच्यात तुम्हाला म्हणजे माझ्या मते मधुकरराव चौधरींनी त्याच्यामध्ये ते आणि म्हणजे तो तुमच्या ह्याच्यातला आलाय की त्यांच्या पत्नी गेल्या आणि त्यांच्या समाचाराला गेलेल्या असताना तो प्रसंग जरा आम्हाला सांगा की ते कशी झाली. त्यांना 1 महिन्याने भेटायला गेले. हे गेले मे मध्ये आणि बहिणी गेल्या जुलैमध्ये. अच्छा, लगेच गेल्या. मी त्यांना भेटायला गेले. दादा फार दुःखात होते. तरी मला म्हणाल प्रतिभाताई एवढा मोठा कलाकार गेला आहे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे त्यांच्या. म्हटले दादा मी तो तिथे एकदम नवीन आहे, मला काहीच माहिती नाही, मी आहे ना तुमच्या बरोबर आहे. लगेच तेव्हा चीफ मिनिस्टर होते शरदराव पवार, त्यांना फोन लावला
बोले माझी बहीण आलेली आहे आणि सौरासाठी आपल्याला काहीतरी करायचं. 1 मिनिटात 2.5 लाखाचा चेक आला. अरे वा. आणि मग 94 मध्ये आम्ही हे स्थापना केली याची. म्हणजे शाहूजींचं केवळ ज्योतिष बघतात म्हणून संपर्क नव्हता, म्हणजे त्यांच्यानंतर सुद्धा त्या लोकांनी एक सत्पुरुष म्हणून त्यांनी. मी तुम्हाला बापट सर, मी अतिशक्ती सांगत नाही, मी स्वतः म्हणजे साध्वी आणि दिग्गज साधूंच्या बरोबर राहिले, पण यांच्यामध्ये जे साधुता होते त्याच्यामध्ये दर्शन नाही झाले. अरे वा. म्हणजे ते मेडिटेशन करायचं, तुम्ही पाय लावून असं निघून गेला तरी त्यांचे डोळे उघडायचे नाही, इतके ते तादात्म्य पावलेले असायचे. आणि जेव्हा ते माझ्याविषयी थोडे पजेसिव्ह, तर खरं आहे, जो माणूस स्वतः इतक्या दिग्गज सुंदर्या बरोबर लावून मला बायका म्हणायचे, भाभी जी आप आए ना तुम्हारी एंट्री हॉल में होने लगी, नहीं तो मोडक साहब हमको वरांदे में से कटाते थे. हे मधुबालाचे शब्द आहे. हा, मधुबाला त्यांना हात दाखवला. तेच तुम्हाला सांगणार होतो की त्यांच्याशी पण तुमचे संपर्क, आणि अनेक म्हणजे त्यांच्याबरोबर काम केलेल्या हिरोईन यांच्याशी तुम्ही पुस्तकात लिहिलं की त्या माझ्या मैत्रिणी झाल्या, लगेच माझे त्यांचे संबंध. आता नर्गिस जी आल्या होता, तो त्यांना ते याचा रॉकी पिक्चर हे होणार होता, ते म्हणाले की आपको उसका प्रीमियर देखते नहीं आएगा बोले बेबी. आणि जेव्हा त्या खासदार झाल्या तेव्हा पण त्यांनी पण सांगितलं होतं. तो 2 दिवस यांनी फोन नाही केला, तिला वाटलं मी खासदार झाले, एवढा माझ्या पेपरमध्ये न्यूज आली आहे, यांचा मला अभिनंदनचा फोन येईल. पण यांनी पहिलेच सांगितलं होतं की सब आपका अभिनंदन करेंगे बेबी, लेकिन आपको मेरा करना है. हाँ. आणि रात्री 10 वाजता फोन आला, बोले साहू साहब है. मैंने कहा है दे. तो बोले आपने पढ़ा नहीं. बोले बेबी मैं तो लिखने वाले में से हूँ. आणि बिचारे एकदम दुसऱ्या दिवशी मग फळं वगैरे घेऊन बाप्पाला आले सगळं. वा. साईबाबा हे एक तुमच्या आयुष्यामधलं एक म्हणजे तुमच्या श्रद्धेचं मोठं आहे, आणि ते पण असं म्हणजे अपघाताने आपण नाहीये, खरं घडला माझ्या बरोबर. आणि म्हणजे अपघाताने नाही, पण आपण म्हणतो असं की ते अकस्मात ते आलं. तो काय सगळेच अकस्मात, हे पण अकस्मात आलेले, विठ्ठल पण असेच येतात सगळे. तर मी खूप आजारी होते, आपल्याला सांगितलं 91 मध्ये, आणि लोक आले रिमार्क काय करायचे, काय भाग्यशाली आहात बाबा, ज्ञानेश्वर तुमची सेवा करताय. तो मला खूप वाईट वाटायचं. तर हे म्हणायचे काही लक्षात घ्यायचं नाही, त्यांना सांगा तुम्ही सेवा करा, म्हणजे ज्ञानेश्वर नाही करणार. आणि त्यावेळी मला एक वरती बाई राहतात, त्यांच्याकडे काही पाहुणे आले होते, ते खाली आले आणि त्यांनी सांगितलं का आप साई को क्यों नहीं याद करते. तो मैंने कहा साई को तो सब मालूम है. तो बोले नहीं, बोले फिर भी कहना चाहिए ना. बोले बुधवारचा दिवस होता, रात्री मी झोपताना माझी प्रार्थना केली, म्हटले बाप्पा जर माझं आयुष्य संपलं असेल तर मी 1 क्षणात जायला तयार आहे, पण मला आता सहन होत नाही, आणि हा काही फार मोठा आजार नाही, तुम्ही एक अंगठा लावला माझ्या कमरला मी उभे राहील, बाकी काही नाही. तेवढाच अपंगत्व आलेला होता. हे बुधवारची रात्रीची गोष्ट आहे. गुरुवारी सकाळी हे उठले, मला उठून बसवलं. मुंबईचं घर फार मोठं होतं, म्हणून तू बैस, मी जरा दारवीर उघडून येतो, मग तुला ब्रशला बाथरूमला घेऊन जातो. हे गेले, मला कोणीतरी आतून सांगलं खडे हो जाओ, असा आतला आवाज येतो. तर मी असं करायला गेले, परत बदकनी पडले, परत आवाज येतो खडे, आणि दणकनी उभे राहिल्यावर मला एवढा आनंद झाला की मी जन्मापासून अपंग होते की काय. आणि त्या घरामध्ये कॉल बेल होती सगळीकडे. मी बेल वाजवली, त्यांना वाटलं उभे राहिल्यास बेल तर वाजवू शकत नाही, ही कस काय वाजवी. तो हे पळत आले, मी इथून चालत गेले, यांना अशी मिठी में आयुष्यात मारली आणि म्हटलं बापरे मैं खडी हो गई. अरे वा. तो आनंद होता एकदम. तो हे तेव्हा साईनी. अरे आत्ता पण मी एकटे राहते, कधी जीव घाबरला काय झाला, सगळ्यात पहिला काम मी रूम सोडते, इथे येऊन बसते यांच्याकडे, दरवाजा उघडा करून टाकते की लोकांना तोडायला वेळायला नको. लोक मला म्हणतात की आप अकेले रहते हैं, कभी कुछ हो रात को अचानक तो कोई ठेवा घरी. डॉक्टर संचेतीने सांगितलं मी पे करू, पण तुम्ही रात्री बाई ठेवा. म्हटलं सर मला कुणी झोपला तर झोप येत नाही, फक्त बापा आहे तेवढंच मला बस आहे. तर बोले की काही झालं तो काय. तर म्हटले 2 गोष्टी जगामध्ये सगळ्यांच्या बरोबर होते. एक तो सिरियस आजारी होतो, तो वरती जातो. मी जर सिरियस आजारी झाले तर तुमच्यासारखे 10 लोक माझ्याजवळ फोन करेन, तुम्ही येणार, माझी व्यवस्था करणार. आणि मी जर वरती गेले, माझा प्रॉब्लेम संपला, तुमचं सुरू. 2च गोष्टी होतात, है की नाही. सगळ्यांच्या बरोबर होता, एकटे राहा किंवा परिवार बरोबर राहा. तुम्ही म्हणजे कुठल्याही घटनेमध्ये तुम्ही कायम सकारात्मकच बघत आलेला, त्याच्याकडे 87 वर्षापर्यंत. अगदी म्हणजे तुम्ही 2-3 ठिकाणी प्रसंग आले, अगदी म्हणलंय सुद्धा की त्यामुळे तुमचं वय सुद्धा कमी वाटतं. 87 तुम्ही सारखं सांगताय म्हणून वाटतं लोकांना. कॉर्पोरेशनच्या बायका आल्या होत्या जेव्हा मी 84 होते. तो नाव नोंदणी कोण कोण रहते घर में, वेगळ्या मूड मध्ये होते, मैं और ये. तर त्यांना वाटते बाईचं काहीतरी हे. तो मग म्हटलं नाही मी एकटेच राहते. बोले हा असं बोला ना. बोले तर बोले वय काय. म्हटलं ते तुम्ही सांगा. तो बोले 70. म्हटलं नाही 84. बाप रे. म्हणजे समोरचे बाय होते, कशाला खरं सांगायची दृष्टी लागते. तर मी एक लाईन उभा लिहिली, जब तेरी नजर है मुझ पर
तो कैसे लगेगी किसी की वाह, नजर, वाह. जब तेरी नजर है मुझ पर तो कैसे लगेगी किसी की नजर, मैं तुम में समाई हूं ऐसे, सागर में समाई जैसे लहर, वाह, कैसे लगेगी किती छान, किती छान. शाहू मोडक प्रतिष्ठानचं काम तुम्ही सुरू केलं आणि एक ठराविक उद्देश ठेवून की समाजातल्या काही विशिष्ट म्हणजे जे शाहू मोडक यांनी जे जे जसे जसे काम केलं होतं तसं तसं तुम्ही ते पुरस्कार देत गेलात त्या कार्यक्रमाला आणि प्रत्येक कार्यक्रम हा कायम ग्रँड होत गेला असं सांग. काय निकष काय होते तुमचे आणि का ठरवलं होतं तसं? मी माझ्यासमोर एकच होता की यांचे जे जे आवडीचे विषय होते ते घ्यायचं. यांनी 13 वर्षाच्या वयामध्ये पहिला चित्र श्याम सुंदर आपल्याला माहित असेल, पहिला सिल्वर जुबिली पिक्चर आहे. पण यांची कुंडली आहे, मला सांगायचे प्रतिभा, लोक मला जोपर्यंत विज्ञान राहील कधी विसरणार नाही, पण गव्हर्नमेंटचा मला पुरस्कार कधीच मिळणार नाही. हा हो. आणि जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली हे पुरस्कारासाठी, सगळे दिग्गज पत्रकार होते, सगळ्यांनी मला विचारलं की शाहू मोडकांना तर एकही पुरस्कार त्यांच्या हयातीत मिळाला नाही, मग तुम्ही हे कशाला उपद्व्याप करतात? तो म्हटले हे बघा, 2 तऱ्हेचे लोक आहे जगामध्ये, एक स्वतःला नाही मिळालं म्हणून दुसऱ्याला कशाला द्यायचं, आणि एक स्वतःला नाही मिळाला तर दुसऱ्याला दिल्यावर त्याच्या डोळ्यामध्ये किती आनंद असतो हे बघण्यासाठी असतो. तर मी कदाचित दुसऱ्या नंबरवर असाल तो मला आनंद होतो. आणि म्हणून त्यांनी बाल कलाकारची भूमिका केली. बाल कलाकार त्यावेळी पार्श्वगायक नव्हते, ज्याला गाता येत होता त्यालाच पिक्चरमध्ये काम मिळायचं, म्हणून बाल गायक म्हणजे आपण मधुरा दातार, प्रथमेश हे सगळ्यांना पुरस्कार दिलेले. आणि तिसरा म्हणजे ज्योतिष, आणि चौथा अध्यात्म, आणि 5वा आम्ही सुरू केला होता मेडिकल हेल्थ, ते फक्त कलाकाराला. अच्छा. हा, मग झाडू लावणारा जरी असं स्टेजचं तरी 15,000ची ती मदत असायची. आणि सगळे दिग्गज लोक आले, कधी कोणी एक पैसा चार्ज नाही केला, कधीच नाही कोणी मागितलं. तुम्ही ज्योतिष हा विषय म्हणजे आपण बोलण्यात सतत येतोय तुमच्या, आणि त्याच्याबद्दल तुम्ही काही विशेष गोष्टी सांगितल्यात की ह्या निमित्ताने तुम्ही परदेशामध्ये गेलेला, ज्योतिषांच्या अधिवेशनासाठी तुम्ही परदेशामध्ये अध्यक्ष म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गेला होता. आणि विदाउट स्पेंडिंग मन पाय, मॉरिशस, सिंगापूर, मलेशिया हे दोन्ही ठिकाणी मी ज्योतिष अध्यक्ष. आणि सगळ्यात विलक्षण वाटणारी गोष्ट म्हणजे तुम्ही नथुलाला गेलेला असताना तिथल्या सैनिकांचे हात बघितले, तो प्रसंग सांगा, कारण तुम्हाला तिथे जाऊ नका असं श्रीनिवास पाटील म्हणाले होते. ते जेव्हा दादा तिथे गव्हर्नर होते सिक्कीमला, त्यांचे छान संबंध आहे, त्यामुळे या. तर 2 ऑक्टोबरला मला असं वाटतं माझा टाइम चांगला आहे, तुम्ही त्यांना फोन केला तर बोले थोडं भूस्खलन वगैरे झालेलं असतं, पण या बोले काही हरकत नाही आहे. आम्ही गेलो 1ला, मग 2 तारखेला माझ्या हातून झेंडावंदन वगैरे केला त्याने. तो म्हटले दादा मला नाही, बोले तुम्हाला BP आहे, तो या 2 मुलांना जाऊन द्या, तुम्ही काही जाऊ नका. आणि मग माझ्या आतून आवाज येतात की मला जायचं आहे, मग मी त्यांच्यावर गेले तिथे. तो बोले गेला तरी तिथे अगदी वरती जाऊ नका, पहिले थांबा. आणि हे दोन्ही मुलं तिथे उतरले, मी सिनियर सिटीजन म्हणून गाडी थोड्यावर पुढे गेली. मी तिथे बघितलं सैनिक उभे होते आणि बारीक बारीक बुंदाबुंदी होती. बघितलं पायऱ्या तर 10-12 दिसतं, म्हणजे इतकी तुम्ही चढू शकते. उतरले मी, तो सैनिक लगेच आला की हाऊ ओल्ड यू आर. तो म्हटलं की यू टेल. तो बोले 70. म्हटलं नो 80. तो लगेच विचार आला माझ्याजवळ आणि माझा हात धरायला. म्हटलं नो आय डोंट नीड. आणि मी वरती गेले. वरती गेल्यावर मला एवढा आनंद झाला. आणि इथे चायना बॉर्डर, इथे आपण म्हणजे अगदी तो मी शिवाय 2-4 दिले त्या माठाला. भाषा कळली काही कळला नाही. म्हटलं बेवकूफ काही काही तकलीफ देते हो भारत को वगैरे. आणि मग खाली आल्यावर त्या लोकांनी विचारलं, 4-5 सैनिक होते, ये मैडम प्रोफेसर है क्या? तर बोले की नाही, पर वो ज्योतिष जानते हैं, पामिस्ट है. लगेच सगळे हात घेऊन आले. तर त्यांचा जो मेन होता त्याचा हात म्हणजे अद्भुत, म्हणजे त्याच्या हातात 2 बंदूक, एक इकडे लागलेली, पण त्याच्या हातामध्ये इतकी कोमल रेषा होती. मी अगदी थक्क झाले. तो मी म्हणाले कि आपके हाथ में बंदूक है लेकिन आपका दिल बहुत ही नाजुक है, बहुत कमजोर है, आपको तो आंसू बहुत जल्दी आ जाते हैं. ते सगळे ओरडले, यस मैडम ये बहुत जल्दी सर रो देते हैं बोले. तर मग असं त्या हात बघताना खूप आनंद, कारण तो फोटो पण तुमच्या पुस्तकामध्ये माझ्या जीवनात सगळ्यात मोठा आनंद म्हणून मी ते फोटोला बघते. तर ते जे काही उल्लेख पुस्तकात आले ते तुम्ही मी प्रतिभा शाहू मोडक हे पुस्तक तुम्ही स्नेहल प्रकाशन तर्फे प्रकाशित झाले. स्नेहल प्रकाशनचे रवींद्रजी घाटपांडे ते पण असे अकस्मातच तुमच्याशी ओळख, आणि पण दिव्य भव्य ओळख आहे. म्हणजे माझ्या त्यांचे ते बँक मॅनेजर होते जनता बँकेचे, तर तिथे खाता उघडायचा होता. तो एक अजय खोले म्हणून, ते म्हणाले की एकदा तर तुम्हाला साईन करायला यावंच लागेल. म्हटलं ठीक आहे. मी तिथे गेले, साईन केलं. जेव्हा मी प्रतिभा शाहू मोडक गेले त्याने माझ्यासमोर असं बघितलं, त्यांना आवडलं. त्याच्यानंतर लगेच माझा 60वा वाढदिवस होता. तर 1-2च मिटिंग झाली, ती जास्त नाही. तो मी म्हटलं त्यांना फोन करून की तुम्ही या असं. तर त्यांच्या मनात दुविधा होती, थोडीशीच ओळख आहे, पण आले ते.
आणि आल्यावर जे फंक्शन बघितलं तर त्यांना खूपच आवडलं आणि त्यांनी मला एक शब्द सांगितलं तिथे की आय एम व्हेरी प्राऊड की तुमचं खातं आमच्या बँकेत आहे. हे पहिला शब्द होता. आणि त्याच्यानंतर मग वहिनीला घेऊन अंजली ताईला घेऊन ते 2-3दा मुलांना घेऊन कोरेगाव पार्कला आले आणि ओळख झाली. आणि 99 मध्ये मी अमेरिकेला गेले असताना मी तिथून आले आणि मला जेटलॉग लागला होता खूप, कारण विमान लेट झाला होता आणि फोन आला की वहिनी 2-3 दिवसाचे तापानेच गेल्या म्हणून. तो मला बिलकुल बोलताच येत नव्हता, पण मी त्या दिवशी जाऊ शकले नाही. पण दुसऱ्या दिवशी मी गेले, त्यांच्याशी खूप छान बोलले आणि 1 महिना मी विदाऊट फेल त्यांना रोज फोन करत होते. काय सांगता? तो एक आतली. आताही आम्ही वर्षभर भेटत पण नाही, पण त्यांनी जे माझे पुस्तक मध्ये स्पंदन पुस्तक आपल्याला नाही मिळालं असेल त्याच्यामध्ये जे त्यांनी माझ्याविषयी मनोगत लिहिलं आहे, तर मला त्या मनोगतसाठी लोकांचे फोन येतात की लोकांना वाटतं खूप यांची गट्टी असेल, खूप भेटत असेल. असलं काही नाहीये, पण एक आंतरिक प्रेम आणि आंतरिक आदर ते त्यांना पहिल्यापासून आहे. आणि दोन्ही त्यांनी पुस्तकमध्ये त्यांनी माझ्याकडे कुठली अट नाही, कुठले पैसे नाही, काही नाही, एक प्रेमापोटी केलेलं आहे. अंडरस्टँडिंग असते आणि लोकांनी आणि आपण ज्याला इष्टापत्ती म्हणतो तसं की ते करोना काळामध्ये काही करायचं नाही, त्यामुळे तुम्ही म्हणलं पुस्तक मी लिहिलं पूर्णपणे. त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग. तुम्ही लिहा. मला कधीच वाटलं नाही की मी माझ्याविषयी, म्हणून मला मैत्रिणी विचारला की 30 साल के बाद क्यों लिखा. म्हणजे काय लिहायचं, खरा लिहिता येत नव्हता, खोटा लिहायचा नव्हता, म्हणून इतका टाइम लागला. पण शेवटी मला सूत्र सापडला की हा सगळ्या गोष्टीच्या मागे कुणी दोषी नाही, मी नियती मीच आहे. बरोबर. आणि जेव्हा मी स्वतःला मी दोषी समजला, सगळे प्रॉब्लेम संपले, धडाधड लिहिता आलं, असं झालं. आणि या शाहू मोडक प्रतिष्ठानबद्दल म्हणजे तुम्ही केलेलं 25 वर्षाचं कार्य तर अफाटच आहे, पण सगळ्यात महत्वाची किंवा लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे तुम्ही थांबलात. एका वर्षी आता ह्याच्या पुढे हे करायचं नाही असं म्हणून थांबलात, कारण सगळ्यात अवघड ते असतं. एक वेळ सुरू भरभराटच्या वेळी आणि पूर्ण म्हणजे असं नाही की बाबा काही नाहीये म्हणून अशा. आणि ते सगळी वर्ष जी आहेत ती त्याबद्दल म्हणजे ते कधीपासून वाटायला लागलं की आता बास करावं, थांबवावं, आणि काय झालं असं म्हणजे तुम्हाला? नाही, एक तो काय असतो, असे जे मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपल्याला आवडं न आवडं त्या लोकांची थोडी चापलुसी तो करावीच लागते, हा पण एक भाग असतो. आणि ते पहिल्यापासून मला हा प्रकार फार कमी आवडतो. पण मी हा निर्णय का घेतला होता प्रतिष्ठानचा, मला स्वतःसाठी काही नाही पाहिजे होतं. जेव्हा मी मृत्यूसय्येवर होते आणि यांनी जे माझी शारीरिक सेवा केली, मी रोज डोळ्यात पाणी आणून सांगायचे, देव जर मला तू याच्यापासून मुक्त केला तर मी जोपर्यंत जिवंत राहीन मी यांचं नाव चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यामुळे मी हे सगळं प्रपंच केला आणि लोकांनी खूप साथ दिली. पण नंतर असं वाटायचं की बस आता कुठेतरी थांबायला पाहिजे बस. पण 25 वर्षाचा काळ असा होता की यांचा शताब्दी वर्ष होता, माझ्या 80वा वर्ष होता, 2018 साल. 2018 मध्ये आमच्या लग्नाचा 50वा वर्ष होता, कार्यक्रमाचा 25वा वर्ष होता आणि पुण्यामध्ये माझ्या आण्याचा 25वा वर्ष होता. 5 इव्हेंट एकत्र आल्यानंतर म्हणजे दिस इज अ राईट टाइम टू स्टॉप. पण तुम्हाला विरोध म्हणजे प्रेमाने लोकांनी सांगितलं असेल की हे नका. आपण तो पब्लिक मध्ये उभे राहिले आणि ते नेहमी कार्यक्रमला आले की एक छोटासा पाकिट माझ्या हातात नेहमी द्यायचे प्रेमाने. आणि एकमेव व्यक्ती ते असे गेस्ट होते की मी जेव्हा त्यांना कार्यक्रमाला या सांगितलं, म्हटलं ऑफिस कुठे, मी तुम्ही काय येता, बोले मी येतो. 2 व्यक्ती, एक माऊली शिरवळकर, त्यांचा मी उल्लेख नक्की करेन की जे आज शाहू मोडक नाव दिलं गेलंय उद्यानला कोरेगाव पार्कला, ते माऊलीमुळे झालं. माऊली मला बहीण मानायचे आणि मी त्यांना सांगितलं यांचं नाव द्या. तो बोले एक बोर्ड काय लावायचं, बोले लोक उघडून फेकून देतात, आपण गार्डनला नाव देऊ. अरे वा. त्यांनी दिलं ते नाव. आणि गिरीश भाऊ पण तुमच्याकडे म्हणले की नाही मी तुमच्या. तो बोले ते पण मेयर जेव्हा होते आणि ते मी म्हटलं की बोले मी येतोय, बोले मी आपल्या ऑफिसमध्ये नाही, मी येतो बोले तुम्हाला वेळ. म्हटलं कोणतरी मजाक करतो, कारण मुंबईमध्ये मेयर म्हणजे मिनिस्टर सारखं. आणि मग थोड्या वेळाने सायरनची गाडी आली, म्हटलं आले बाबा खरंच येतो. तर मग मला म्हणायला लागले की वहिनी काय काम आहे बोला. मी म्हटलं मला वहिनी नको बोला, मला वहिनी फार नाही आवडत बोललेला. तर बोले का, बोले तो म्हटलं नाही पण मला ताई म्हणा. नाही बोले ताई तो नाही म्हणू शकत. म्हटलं यांना ताई म्हणण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझ्या बायकोचं नाव ताई आहे, मग मी दिदी म्हणू का. म्हटलं दिदी म्हणा. तेव्हापासून अख्खा कॉर्पोरेशन दिदीच म्हणायचं. दिदीच म्हणायला. एक अजून छान किस्सा तुमचा घडलेला होता हरिप्रसाद चौरसिया यांच्या बाबतीतला, की जे तुम्हाला हार घालायला आले आणि तुम्ही जे मार्मिक उत्तर दिले त्यांना, ते त्याबद्दल. आम्ही इथे बालेवाडीमध्ये फार 10,000 लोक होते त्या कार्यक्रमाला. ते चमकेरेने मला बोलवलं होता. मी ऑडियन्समध्ये पहिल्या लाईनला बसले होते आणि स्टेजवर दिग्गज लोक होते. तो विजय भटकर होते, ते मला खूप मानतात, बहीणच मानतात. तर त्यांनी मला पाहिला.
तो ते अनाउन्सरला सांगितलं दीदीना वरती बोला, त्यांचा सत्कार करू. मला बोलवलं, तर बुके सगळे संपलेलं होतं. ते हार तिथे होता, तो त्यांना हार दिला, तर बिचारे हार घेऊन असं उभे राहिले की कसं पाहिजे गळामध्ये हरिप्रसाद चौऱ्याचे जी. मी बघते एक मिनिट त्यांना, मैंने कहा पंडित जी डाल दीजिए, अब मैं आपके पीछे पडने वाली तो हो नाही. लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या एकदम. आणि तुम्ही लिहिलंय की माझी अशुद्ध मराठी होती, पण तो पहिले जेव्हा पत्रकार भवन मध्ये कार्यक्रम झाला, सगळे दिग्गज होते, तर मी म्हटलं इथे नम्रता एक तारते तुम्हाला, अड्डेता तारत नाही, नम्रता तारते. तर म्हटले माझे अशुद्ध मराठीवर शुद्ध प्रेम करणारा प्रबुद्ध पुणेकरांना माझ्या मनापासून नमस्कार. ते टाळ्या वाजले, ते आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला लोक भरभरून दाद देतात. आणि मी नेहमी सांगते की लोकांचे गैरसमज आहे की पुण्याचे लोक अप्रिशिएट करत नाही. पुण्याचे लोक ज्याला त्याला अप्रिशिएट नाही करत, पण पटला तर पुण्यासारखी ताळी जगामध्ये नाही. अगदी खरंय, अगदी खरं. मंडळी, आपण बघितलं की एखाद्या सिनेमाची कथा होईल असं पूर्ण आयुष्य असलेल्या प्रतिभाताई किती विविध प्रसंगातून गेल्यात आणि आनंदी आणि सकारात्मकता काय असते ती त्यांच्याकडून बघायला मिळते. त्यांनीच लिहिलेल्या 2 ओळी आहेत की फूल कम मिले तो गुलशन से तक्रार ना कर, कल फूल बहुत मिलेंगे मौसम का इंतजार कर. इतकी सकारात्मकता आपण बोलताना सुद्धा बघितलं की त्या भरभरून बोलतायत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ते निखर आहे की ते त्या जगतायत प्रत्येक गोष्ट. प्रतिभाताई, तुमच्याच एखाद्या कवितेने आपण या कार्यक्रमाची सांगता करू. पुन्हा तेच आहे की कुठली आवडते हे तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्ही म्हणले की कोणी म्हणतं की सगळीच लेकरं आईला आवडतात, पण तुम्हाला वाटतंय की समयोचित नाही, ही कविता आपल्या लोकांना ऐकवलीच पाहिजे. 2 शेर मी सांगेन आणि मग ती कविता सांगेन. की माझ्या जीवनाचा मोटो है कि खरीदार कितना ही बड़ा क्यों ना हो, तुम बिकाऊ बनना मत, दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत. दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं, बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत, दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत. और आज फूल कम मिले तो गुलशन से न तक्रार कर, कल फूल बहुत मिलेंगे मौसम का इंतजार कर. हे मला आवडीचे दोन्ही आहे. आणि तसं प्रत्येकच कविता आवडते, पण मी काही दिवसापूर्वी पंढरपूरला गेले होते आणि तिथे भटजींना विचारलं की पंढरपूरचे विठ्ठल आणि तिरुपतीचे बाळाजी एकच आहे, पण तिथे सतत गर्दी असते, इथे फक्त वारीमध्येच लोक येतात. तो बोले दीदी एक गमतीचं उत्तर देऊ का, तिरुपतीला भक्त कमी आणि भिकारी जास्त जातात आणि इथे भक्त जास्त येतात, भिकारी कमी येतात. आणि खरं आहे. आणि मी तिथे उभं एक कविता केली की देवाकडे जर देव अंतर्यामी आहे तर त्याला माहित आहे तुम्हाला काय पाहिजे, मग मागायचं काय आणि रिश्वत कशाला द्यायची. तू माझ्या हे कर, मग मी 500चं दान करेन, मी नारळ आणेन. देवाला रिश्वत नाही द्यायची, त्याला फक्त प्रार्थना आवडते. तर मी उभा होते ते कविता केली. तू दाता है देता है, मांगो वो मिलता है, फिर भी कभी कुछ मांगा ही नहीं. तू दाता है देता है, मांगो वो मिलता है, फिर भी कभी कुछ मांगा ही नहीं. तू सब जानता है, जब मेरा मन ये मानता है, फिर क्यों मांगू, मांगा ही नहीं. आज कुछ मांगना चाहा, होठ सिल गए, दिल खुल गया, पलकें बंद हुई और उत्तर मिल गया, फिर कुछ मांगा ही नहीं. तुम्हारी दया से, तुम्हारे प्रेम से भर गया मन का कोना कोना, फिर ये दुनियाई चीजें क्यों मांगू, जब मिल गया हो असली सोना, इसीलिए तो कुछ मांगा ही नहीं. आज एक बार हिम्मत की, आज एक बार हिम्मत की तुमसे कुछ मांगने की. जानते हो क्या हुआ, सब भूल गई, और जब याद आया तुम्हें मांग लिया, फिर कुछ मांगा ही नहीं, तुम्हें मांग लिया. खूप सुंदर. वा, खूपच छान कविता आहे प्रतिभाताई. ही लोक तुमच्याकडे येतात, तुम्ही म्हणता की इथे येऊन नमस्कार करतात, कधी कधी काही न मागता सुद्धा तुमचा जो बाप्पा आहे लाडका त्याच्या इथे, कारण तुम्ही म्हणता की ते खूप जागृत हे आहे आणि तुम्ही त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करता शेवट लोकांच्या. तर तशी आपण प्रार्थना करू आणि आज संपूयात असं वाटतं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स संवेद्यात्मरूपा, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओम घंटा कर्णो महावीर, सर्व व्याधी विनाशक, विस्फोटक भयम प्राप्ते, रक्ष रक्ष महाबल. यत्र तम तिष्ठसे देव, लिखितोक्षर पंक्तिभि, रोगास्तत्र प्रणश्यन्ति, वात पित्त कफोद्भवा, तत्र राज्य भयम नास्ति, यांती करणे जपाक्षयम, शाकिनी भूतवेताला राक्षसा प्रभवन्तिनो, ना काले मरणं तस्य, न च सर्पेण दश्यते, अग्नि चोर भयम नास्ति. ओम ह्रीं श्रीं घंटाकर्ण नमोस्तुते. ओम नरवीर ठह 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 स्वाहा.
सुखम ददातु सिद्धिम ददातु सिद्धा सिद्धिं मम दिसंतु आरोग्य बोहि लाभम विश्वदर्शन देवताई नमः नवग्रहाय नमः सर्वग्रहाय नमः ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। जय सिद्धा जय सिद्धा जय सिद्धा जी, जय श्री गणेश, जय साईं, जय स्वामी। हे परम शक्तिशाली परमात्मा, आपके पास में अनंत शक्ति है। हे परम ऊर्जा के धनी परमात्मा, आपके पास में अनंत ऊर्जा है। कुछ शक्ति के कण, कुछ ऊर्जा के कण हम पर आशीर्वादित करें ताकि हम अपने तन मन प्राण और आत्मा को अंतिम समय तक स्वस्थ मस्त निर्मल निरोग रख सके, आपकी प्रार्थना अच्छी तरह से कर सके, इतनी शक्ति और ऊर्जा प्रदान करें। ऐसी आपके पवित्र पावन चरणों में प्राणों की गहराई से विनम्र प्रार्थना है। आशीर्वाद दें, आशीर्वाद दें, आशीर्वाद दें। ओम शांति शांति शांति। सुंदर मंडळी, अशाच इतक्या सुंदर आपण म्हणतो या नोटवर आपण इथे थांबतोय। हा आपल्या कार्यक्रमाचा खरं तर स्वल्पविराम आहे। आपण पुढच्या वेळेला अशाच यात्रेमध्ये अजून एका साहित्यिकांच्या बरोबर येणार आहोत। पण आजचा हा कार्यक्रम प्रतिभाताईंच्या बोलण्यानी अस्तित्वानी या सगळ्यांनी भारावले पण जे येतं अशी परिस्थिती झालेली आहे। प्रतिभाताई खूप खूप धन्यवाद। एकतर तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या आणि तुम्ही सगळे पैलू तुमच्याकडचे उलगडून कुठलंही हातचं न राखता केलं याबद्दल मुलाखत घेण्याची पद्धत फार आवडली। हां, म्हणजे तुमचे चेहऱ्यावर सुद्धा सकारात्मक विचार जास्त आहे असं मी मानते। असे तुमचे खूप हजारो कार्यक्रम हो असे देवाचे साक्षीने शुभकामना व्यक्त करते। धन्यवाद। धन्यवाद।